तर मुलांनो हा एक क्वेश्चन आहे. 2 taps together can fill the tank completely in 1/13 minutes. The smaller taps takes 3 minutes more than the larger, bigger tap to fill the tank. How much time does each tap take to fill the tank completely? म्हणजे आपल्याला काय करायचंय, इथं परत ते टॅपचं गणित आलं बघा. असं गणित पुस्तकामध्ये आपल्या क्वाड्रॅटिकच्या प्रॉब्लेम सेट मध्ये शेवटीला आहे. बोथ टॅप्स आर ओपन देन टाइम इज कॅल्क्युलेटेड दिलेले असते. आणि इफ अ स्मॉलर टॅप्स टेक्स मोर दॅन द लार्जर टॅप्स असं दिलेलं असते, देन हाऊ मच टाइम डज इच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. तर प्रत्येक टॅपला ती टँक भरण्यासाठी किती वेळ लागतो हे आपल्याला फाइंड करायचं असतं. तर काय करायचं आता, स्मॉलर टॅप्स टेक्स 3 मिनिट मोर दॅन लार्जर टॅप, बिगर टॅप. तर आता आपण काय करूया, सपोज करूया. आता स्मॉलर टॅपला जास्त लागतात, म्हणजे कोणाला सपोज करायचे, बिगर टॅप. सपोज बिगर टॅप टेक्स एक्स मिनिट. आता इथं मिनिट मध्ये आहे तर मिनिट मध्ये घ्यावं लागते, कारण की आवर्स मध्ये असं ना आवर्स मध्ये घ्यावं लागते. तसं बिगर टॅप टेक्स स्मॉलर टॅप्स टेक्स एक्स. बिगर टॅपला एक्स मानला. आता तर स्मॉलर टॅप त्याच्यापेक्षा 3 मिनिट जास्त लागतात ना स्मॉलर टॅपला. स्मॉलर टॅप टेक्स 3 मिनिट जास्त, तर मग काय येणार आहे, एक्स प्लस 3 मिनिट आहे ना, सेम. आणि 2 taps are together can fill 3 1/13 minute. दोन्ही टॅपला, बोथ टॅप टुगेदर टेक्स 3 1/13 मिनिट. आता हे आपल्याकडे असं आलेलं आहे, बिगर टॅप एक्स स्मॉलर टॅप एक्स प्लस 3 आणि टुगेदर दे विल फिल इन द 3 1/13. आता ह्याला आपल्याला नीट करावं लागते, माहिती का तुम्हाला कसं करायचं नीट. आता ह्याला असं मिक्स्ड फ्रॅक्शन आहे, त्याला आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन बनावं लागते. 13 3 जार 39 आणि 1 एक 40/13 मिनिट. आता ह्याला नीट बनवलं आपण, 40/13 मिनिट हे आलेलं आहे, एक्स मिनिट असं आलेलं आहे आणि एक्स प्लस 3 असं आलेलं आहे. आता दोघांमधलेही आपल्याला एक कंडिशन मानावी लागेल आणि त्याचं एक इक्वेशन बनवावं लागेल. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल आहे ना, तर बाय कंडिशन नुसार त्याला मांडायचं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा मागे काय, डायरेक्ट प्रोपोर्शन, इनवर्स प्रोपोर्शन. तर मी तुम्हाला काय म्हणलं होतं, कामाचे दिवस आणि कामगारांची संख्या, वर्कर्स अँड नंबर ऑफ द डेज. जर वर्कर्स वाढले तर नंबर ऑफ द डेज कमी लागतात. तसंच जर वर्कर्स कमी झाले तर नंबर ऑफ द डेज जास्त लागतात. सेम सिच्युएशन आहे. जर टॅपची संख्या वाढवली तर टाकी भरण्यासाठी कमी वेळ लागतो, आणि टॅपची संख्या कमी झाली तर या ठिकाणी टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ जास्त असतो. म्हणजे टॅप आणि टाइम यांच्यामध्ये काय, इनवर्स प्रपोर्शन आहे. इनवर्स प्रपोर्शन साठी आपल्याला काय करावं लागणार आहे, त्यांना रेसिप्रोकल करावं लागणार आहे. बघा रेसिप्रोकल कसं करतो आपण, 1/x प्लस 1/x प्लस 3, आणि ह्याचा पण रेसिप्रोकल करायचं आपल्याला, म्हणजे 13/40 येते. बघा प्रत्येकाचा रेसिप्रोकल या ठिकाणी करावा लागतंय, इनवर्स प्रोपोर्शन असल्यामुळे. डायरेक्ट आता इक्वेशन तयार करावं लागेल. कसं सॉल्व्ह करायचं याला, खालको तिरको एक्स प्लस 3 प्लस एक्स एक एक्स बरोबर 13/40. एक आणि एक काय होतात, 2x प्लस 3 अपाऊन एक्स इंटू एक्सचा स्क्वेअर. मध्ये जाऊन टुकटुक वाजवते, प्रत्येकाच्या बोकांडी बसते. 3 इंटू एक्स 33x 13/40. मग यांचं काय करायचं, आता तिरको क्वाड्रॅटिक बनवायचं आपल्याला. फक्त 13 मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3x, आणि या ठिकाणी 40 मल्टिप्लाइड बाय 2x प्लस 3. मग आता मल्टिप्लिकेशन करूया, मध्ये जाऊन 13 इंटू एक्स 13x स्क्वेअर, 13 3 जार 39x इज इक्वल टू 42 जार 80x आणि 43 जार 120. असं मल्टिप्लिकेशन करायचं मध्ये जाऊन. आता ह्याला व्हेरिएबल एक साइड, बाकी सब दुसरे साइड. क्वाड्रॅटिक बनवण्यासाठी बघा
13x² प्लस 39x, तिकडे 8x इकडे घ्या, -80x मायनस 120 एका साईडला 0, 3 टर्म बनवावं लागते. आता आपल्याला 13x², 80 मधून 39 गेले. आता बघा 80 मधून 40 काढा, 40, अजून 1 काढा, 41, म्हणजे उत्तर आलं मोठे चिन्ह -41x आणि इथे होते -120 इज इक्वल टू 0. पहिल्याला सिम्पलेस्ट होते का बघायचं, सिम्पलेस्ट होईना गेले का, नो, सगळ्याला भाग जात नाही. मग आता आपलं तेच a इंटू सी फॅक्टरायझेशन, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 13 इंटू 120 मल्टिप्लाय करूया. 12 36 ला 6 चले 3, 12 का 12 आणि 3 15. मग या ठिकाणी 1560 आला, तर 1560 चे फॅक्टर पाडावे लागतील आता आपल्याला, ज्यांचं सबट्रॅक्शन किती येईल, 41. आता सबट्रॅक्शन 41 येईल असं आता आपल्याला 1560 चे फॅक्टर, तर ते असं तर तोंडी कळत नाही, मोठी संख्या आहे. आता ह्याला आपल्याला एलसीएम मानावं लागेल. 13 ला 13 राहू द्या बाजूला. 120 चे काय फॅक्टर पडतील आता, आता आपण 2 ने जर डिवाइड केलं तर 60, परत 2 ने केलं तर 30, परत 2 ने केलं तर 15, परत 3 ने केलं तर 5, 5 ने केलं तर 1. ओके, 2 इंटू 2 इंटू 2, 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 आणि 3 इंटू 5. आता याच्यातून अशा जोड्या लावा ज्यांचं सबट्रॅक्शन 41 येईल. बघूया आपण. आता आपण 13 दुनी 26 जर केलो, हा 26 ला राहू द्या, बाकीच्याची एक जोडी करू. 3 5 15, 15 दुनी 30, 30 दुनी नाही, पण 3 5 15, 15 दुनी 30 आणि 30 दुनी 60. 60 मधून 39 गेले बघा बरं. 60 मधून 26 गेले, जमत नाही. असं करू मग, 13 त्रिक 39 एका बाजूला राहू द्या. 39 जर काढलं तर 2 2 4, 4 2 8, 8 45, 2 2 4, 4 2 8, 8 45. 40 मधून या ठिकाणी 40 मधून या ठिकाणी 39 करा, एक राहते, 41 नाही ना राहत, 41 आपल्याला पाहिजे ना. आता काय करावं लागेल बाबा, 13 5 65 करू. 3 2 6, 2 2 4, 4 2 8, 8 त्रिक 24, 65 मधून 24 गेले, 1 4, हा राईट. 65 मधून 24, 65 आणि 24 असे फॅक्टर पडतात बघा. 65 आणि 24 मधल्या चिन्ह पप्पाला, त्याच्या उलट पोराला. ओके, मग आता या ठिकाणी 13x² मायनस 65x प्लस 24x मायनस 120 इज इक्वल टू 0. 2 2 चे करायचे गट. मला दिसायलंय 13 च्या पाड्यामध्ये 65 आहे, 13x कॉमन काढायचं, मग x 13 5 65, 5 राहते. 24 च्या पाड्यामध्ये 120 आहे, 24 काढायचा, जास्त विचार करायचा नाही, मागचा ब्रॅकेट पुढे लिहायचा, नसलेल्या डोक्याला ताण द्यायचा नाही. x मायनस 5 एका ब्रॅकेट मध्ये, उरलेल्या एका ब्रॅकेट मध्ये कोमा, 13x प्लस 24 इज इक्वल टू 0. इथे येते x मायनस 5 इज इक्वल टू 0. 13x प्लस 24 इज इक्वल टू 0. 5 तिकडे गेलं, मायनस प्लस 13x, 24 तिकडे गेलं, मायनस 24 आणि x इज इक्वल टू मायनस 24 बाय 13. निगेटिव्ह कधी टाइम नसतो, डेज नसतात, त्याच्यामुळं या ठिकाणी रॉंग करायचं. ओरिजिनल आन्सर इज x इज इक्वल टू 5. म्हणजेच या ठिकाणी बिगर टॅप टेक्स 5 मिनिट, बिगर टॅपला 5 मिनिट लागतात आणि स्मॉलर टॅप त्याच्यापेक्षा 3 मिनिट जास्त. स्मॉलर टॅप टेक्स 3 मिनिट जास्त, 5 + 3 8 मिनिट. ओके, असं सेम टू सेम गणित आपल्या पुस्तकामध्ये आहे, फक्त या ठिकाणी व्हॅल्यूज चेंज आहेत, एकदा बघून घ्या. ओके, राईट डाऊन.